धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हिरवा झेंडा, मिठागराच्या जमिनींवरील आक्षेप न्यायालयाने फेटाळले। सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली। पुनर्विकासासाठी मुलुंडमधील मिठागरांच्या जमिनींचा वापर होणार। बुलडाणा जिल्ह्यामध्ये नियम न पाळणारे 21 कृषी केंद्रांचे परवाने रद्द, 24 केंद्रांचे परवाने निलंबित, तर 167 कृषी केंद्रांना विक्री बंद ठेवण्याचे आदेश। कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांची कारवाई। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जपानच्या महिला साई भक्तांनी दर्शन घेतलं। जपानी महिला साई भक्तांकडून भजन करत साई नामाचा जल्लोष। पिंपरी चिंचवड शहरामधील पिंपळे सौदागर भागामध्ये तयार होतीये राज्यातील पहिलं वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क। राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये उभारलं जाणार अनोखं थीम पार्क, जगातील 7 आश्चर्यांचा समावेश। पुण्यामधल्या दौंडच्या खराडेवाडीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वाराचं धडापासून शीर वेगळं तर 4 चाकी चालकाचा जागीच मृत्यू। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मधील औद्योगिक विषारी राख टाकल्याची घटना, पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता, तातडीनं कारवाई करण्याची मनसेची मागणी। रत्नागिरीच्या मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा जहाज अखेर 5 वर्षांनंतर बाहेर काढले जाणार। मेरीटाईम बोर्डाकडून जहाज समुद्राबाहेर काढण्यास परवानगी, जहाज बंदरामध्ये काढण्याचा मार्ग मोकळा। नाशिक जिल्हा बँकेच्या द्वारका इथल्या इमारतीची विक्री होणार, जिल्हा सनियंत्रण समितीला शासनाने दिली मान्यता, 28 कोटी रुपये मूल्य निर्धारित।